लाडकी बहिणींना लाडक्या ताईनो मार्च महिन्याचा हप्ता 9वा हप्ता याच्या वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे। लाडक्या ताईनो बघा, ज्या ताईंना या ठिकाणी आज कुणाला पैसे आले असतील त्यांनी त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता 9वा हप्ता याबद्दल तुम्हाला आज पैसे पडले आहेत का एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। कारण वाटपाबद्दल या ठिकाणी आदिनी तटकरे मॅडमनी एक मोठी बातमी या ठिकाणी सांगितली आहे आणि मी सांगण्यापेक्षा आदिनी तटकरे मॅडम म्हणजेच आपल्या महिला व बाल विकास मंत्री यांच्या तोंडातून तुम्ही ऐकायचं आहे। सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होणार आहेत। लाडक्या ताईंनो खूप आनंदाची बातमी समोर आली आहे। लक्षात घ्या, तुमचा 8वा हप्ता सगळ्याला जमा झालेला असेल। बघा, 8वा हप्ता सगळ्याला जमा झालाय का? 8व्या हप्त्याचे सगळे अगोदरचे हप्ते सगळ्याला जमा झाले आहेत का? नसतील झाले तर त्या ताईंनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। 8 हप्ते आतापर्यंत जमा झालेले आहेत या ठिकाणी। लक्षात घ्या, 8 हप्ते म्हणजे जवळजवळ 12,000 रुपये तुमच्या अकाउंटला आतापर्यंत जमा झालेले आहेत। आता बाकी राहिलेत पुढचा 9वा हप्ता। 9वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता। हा जो 9वा हप्ता आहे त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। ती बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर लक्षात घ्या, लाडक्या ताईंनो अगोदर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक बातमी सांगितली होती, ती तुम्हाला अगोदर मी सांगतो। त्यांनी सांगितलं होतं 7 मार्च ते 12 मार्च या ठिकाणी 12 मार्च याच्यामध्ये तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे भेटणार, म्हणजे सगळे हप्ते भेटणार अशा स्वरूपाचं ट्विट किंवा फेसबुक असेल किंवा त्यांच्या इंस्टाग्रामवर त्यांनी टाकलेलं आहे। 7 मार्च ते 12 मार्च। आज आहे 11 मार्च। 11 मार्च म्हणजे उद्या एक आहे 12 मार्च, म्हणजे आज आणि उद्या हे 2च दिवस राहिलेले आहेत आणि या 2 दिवसामध्ये जवळजवळ 2,52,00,000 ताईंना या ठिकाणी ते पैसे पाठवणार आहेत अशा स्वरूपाची मोठी बातमी। कारण की बघा, 2च दिवस राहिलेत आणि बऱ्याच ताईंना अजून 8वा हप्ता पण भेटलेला नाही। तर लक्षात घ्या, तुम्हाला मी मागे पण एकदा सांगितलं होतं बघा, सगळ्यांनी आपले व्हिडिओ बघितले असतील तर काळजीपूर्वक बघा। मी सांगितलं तर 15 मार्च पर्यंत हप्ता चालणार आहे, हे वाटप 15 मार्च पर्यंत चालणार आहे। बघा, आपण ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी एकदम बरोबर असतात, कारण की मी बऱ्याच पत्रकारांशी बऱ्याच अधिकाऱ्यांशी चर्चा करत असतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगत असतो। बघा लक्षात घ्या, आता बघा उद्या आज आणि उद्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाटप होणार आहे आणि हे वाटप 15 मार्च पर्यंत चालणार आहे। बघा लाडक्या ताईंनो, सगळ्याला आठवतंय का? परत सांगतोय बघा, आपण या ठिकाणी सांगितलं होतं मागे एक 3-4 दिवसापूर्वी सांगितलं होतं की 15 मार्च पर्यंत, जुने व्हिडिओ जाऊन बघा, 15 मार्च पर्यंत वाटप चालणार आहे आणि तेच गोष्ट तुम्हाला या ठिकाणी खरी होताना, सत्य होताना पाहता येणार आहे। लाडक्या ताईंनो बघा, आपण ज्या गोष्टी सांगतो एकदम सत्य असतात आणि ज्या गोष्टी न्यूज मध्ये येतात, टीव्ही मध्ये येतात, त्याच गोष्टी तुम्हाला मी सांगत असतो। लाडक्या ताईंनो, आता वेळ न वाया घालवता लाडक्या दीदी काय बोलल्यात, ताई काय बोलल्यात ते आपण अगोदर बघूया आणि नंतर मी तुम्हाला पुढच्या गोष्टी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो बघूया आदिनी तटकरे मॅडम काय बोलल्यात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुतीच्या सरकारची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आज जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। खरं तर विरोधकांनी तर अशा पद्धतीच्या सुद्धा वावड्या उठवल्या होत्या किंवा अशा पद्धतीचा सुद्धा अपप्रचार सुरू केला होता की निवडणुका झाल्यानंतर महायुतीचं सरकार आल्यानंतर महायुतीचं सरकार ही योजना बंद करेल, अशा पद्धतीचा अपप्रचार त्यांनी सुरू केला होता। खरं तर त्या अपप्रचाराला कुठेही बळी पडू नये असं आम्ही सर्व लाडक्या बहिणींना आवाहन करत होतो आणि आज खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपल्या कारकिर्दीतला 11वा अर्थसंकल्प सादर करत असताना लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी आताच्या वर्षासाठी 36,000 कोटी आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही। जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या उलट जानेवारी असेल, त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1,500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1,500 सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर चालू आहे। योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे आणि तेच आपल्याला आजच्या अर्थसंकल्पातून पाहायला मिळालं. 1,500 का 2,100 रुपये याच्याबद्दल आता ताईला प्रश्न विचारला जात आहे. मला आपल्याला आवर्जून त्यानिमित्ताने आणि आपल्या माध्यमातून सर्व आमच्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सांगायचे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे दोन्हीही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व आम्ही त्या ठिकाणी मंत्री महोदय असो, आम्ही सगळ्यांनी सुरुवातीपासूनच ही योजना अधिकाधिक यशस्वी पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पुढेही आम्ही त्याच पद्धतीनं हा प्रयत्न करत राहणार. 1500चा हप्ता हा महिलांच्या थेट खात्यामध्ये निवडणुकीच्या नंतर सुद्धा जवळपास 3 ते 4 हप्ते हे महिलांच्या खात्यामध्ये आज वितरित झालेले आहेत आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे. अशाच पद्धतीने ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. 2100च्या बाबतीतली जी भूमिका आहे ती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अजितदादांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी मांडलेली आहे. एखादी महत्वाकांक्षी योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला त्याचा योग्य तो निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि महायुतीचं सरकार ज्या वेळेला घेईल त्यावेळेला विभागाच्या वतीने आम्ही ते निश्चितपणाने या ठिकाणी घोषित करू. आज 1500चा लाभ देत असताना सुरुवातीला तर विरोधक म्हणायचे की हे 1500 पण तुम्हाला मिळणार नाही, पण त्यानंतर आम्ही ही योजना यशस्वीरित्या राबवली. त्याच्यानंतर म्हणायचे की निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होणार, पण आज 2,52,00,000 महिलांपर्यंत आम्ही हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत आणि आज 36,000 कोटींची जी तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे जेणेकरून ही योजना अशाच पद्धतीनं पुढे सुरू राहावी. त्यामुळे आम्ही कुठलाही महायुतीच्या सरकारने लाडक्या बहिणींना दगाफटका दिलेला नाहीये. 2100चा योग्य तो निर्णय. बघा लाडक्या ताईंनो, या ठिकाणी अदिती तटकरे मॅडम एकच गोष्ट सांगत आहेत, काळजी करू नका, तुम्हाला 2100 रुपये जे भेटणार आहेत. बरेच विरोधक म्हणत आहेत की 2100 रुपये भेटणार नाहीत, 2100 कधी भेटणार आहेत. त्याच्याबद्दल त्यांनी सांगितले की लवकरात लवकर या ठिकाणी मंत्री साहेब असतील, मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, हे दोघं जण यावर चर्चा करून या ठिकाणी मोठा निर्णय घेणार आहेत. पण तुर्तास तरी तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत. तोपर्यंत तुम्हाला 1500 रुपये भेटणार आहेत, लक्षात घ्या लाडक्या ताईंनो. पण लक्षात घ्या, फुलाची पाकळी आपल्या घरामध्ये येत आहे, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. भले 2100 रुपये नाही भेटले तरी आता चालतील, पण कमीत कमी हे 1500 रुपये द्या, अशा बऱ्याच ताईंची या ठिकाणी मागणी होत आहे. तर लाडक्या ताईंनो, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे ही लाडकी बहीण योजना बंद होईल अशा स्वरूपाचं विरोधकांचं मत आहे. पण लाडक्या ताईंनो, मी पण तुम्हाला एकदा एक गोष्ट सांगतो, परत एकदा सांगतोय लाडक्या ताईंनो, 2100 रुपये जरी नाही भेटले तरी 1500 रुपये तुम्हाला पुढचा 1 वर्ष भेटणार म्हणजे भेटणार. कारण 36,000 कोटी, बघा मोठा आकडा या ठिकाणी, 36,000 कोटी, 36,000 रुपये नाही, फक्त 36,000 कोटी रुपये मंजूर झाले ते का लाडक्या बहिणीसाठी, या योजनेसाठी, महिला व बालविकास विभागासाठी. हे खूप मोठं या ठिकाणी पॅकेज भेटलंय. कालच्या अर्थसंकल्पामध्ये, कालच्या बजेटमध्ये हे खूप मोठं पॅकेज या ठिकाणी भेटलेलं आहे लाडक्या ताईंनो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, हे जे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आहेत ते तुम्हाला 100% भेटणार म्हणजे भेटणार. आणि मार्च महिन्याचा बघा हप्ता लाडक्या बहिणी कुणाच्या अकाउंटला आलाय का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण आज आणि उद्या युद्ध पातळीवर त्यांनी सांगितलंय, युद्ध पातळीवर आम्ही पुढे पाठवत आहोत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ऑलरेडी टाकलाय आणि मार्च महिन्याचा हप्ता आज आणि उद्या भेटण्याचे 100% चान्सेस आहेत लाडक्या ताईंनो. कारण की आज आहे 11 मार्च आणि उद्या आहे 12 मार्च. या 2च दिवस आता राहिलेले. त्यांनी ते जे ट्विटर माध्यमातून सांगितलं होतं अगोदर की आम्ही 12 मार्चच्या अगोदर पैसे देणार, त्यासाठी फक्त आता 1च दिवस राहिलेला आहे, म्हणजे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. ह्याच दिवशी तुम्हाला या ठिकाणी हे पैसे भेटणार, मार्च महिन्याचा हप्ता भेटणार आहे. तर आज कुणाला लाडक्या ताईंना पैसे भेटलेत का एकदा मला कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि भेटले असतील तरच सांगा. नसतील तर चुकीच्या गोष्टी टाकू नका, फेक गोष्टी टाकू नका. भेटले असतील तर हो म्हणून टाका, आम्हाला भेटलेच सर, आणि नसतील भेटले तर नाही म्हणून टाका. कारण काळजी करू नका, आज आणि उद्यामध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत 100%. तुम्हाला या ठिकाणी अदिती तटकरे मॅडमनी पण सांगितलंय, युद्ध पातळीवर या ठिकाणी काम चालू आहे, तुम्हाला पैसे भेटून जातील. बघा लाडक्या ताईंनो, सगळेजण वाट बघत आहात का कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला देत असतो. त्याच्यामुळे चॅनलला जर कोणी नवीन आला असताल सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्वाचं चॅनल आहे, ह्या तुमच्या लाडक्या बहिणीचं चॅनल आहे, लाडक्या दादांचं हे चॅनल आहे. त्याच्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करायचं आहे. लाडक्या ताईंनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.